नमस्कार, किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी इथे पाव किलो डाळ घेतले, तिला चांगलं स्वच्छ धुवून घेतले, 2 ग्लास पाणी टाकले, हळद, चवीनुसार मीठ, 1 चम्मच ऑइल घातले आणि आता आपण कुकरच्या ना 3 शिट्टी काढून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही। आता आपलं कुकर थंड झालेला आहे आणि डाळ पण चांगली शिजलेली आहे आणि आता आपण फोडणीची तयारी करूया। इथे मी 2 चम्मच ऑइल घातले आणि याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहेत आणि लसूणाच्या पाकळ्या 4-5 घेतले होते मी, ते कट करून घेतले आणि कढीपत्ता घालणार आहेत आणि याला चांगलं मिक्स करून आपण डाळ टाकणार आहेत। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घातले आणि पाणी जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकतात, कारण वरणबट्टीसाठी जे वरण बनवतो ना ते थोडं पातळच पाहिजे। आणि आपलं वरण सुद्धा रेडी झालेलं आहे। आता आपण बट्टीची तयारी करूया। इथे मी अर्धा किलो बट्टीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ओवा घालणार आहोत। मी इथे ओवा घातले, चवीनुसार मीठ, हळद आणि खाण्याचा सोडा सुद्धा घातले आणि सोडा थोडंसंच घातले आणि 1 चम्मच ऑइल घातले आणि आपण चांगलं त्याला ना पिठाला मिक्स करून घेणार आहोत। आणि मी इथे ना 2 ग्लास पाणी वापरले पीठ मळण्यासाठी। आता आपण पीठ मळणार आहोत, तर मी बघू शकता आणि पीठ असं घट्टसर मळायचे आपल्याला। बघा मी इथे पीठ मळून झालेलं आहे आणि याच्यात अजून 1 चम्मच ऑइल वापरले मी आणि पीठ मळून झालं आपलं। आता याला 15 मिनटं ठेवणार आहे आपण झाकून आणि जिथे आपण हे बट्टी ठेवणार आहेत ना त्या चाळणीला ना आपण व्यवस्थित तेल लावून घेणार आहेत, कारण जेणेकरून ती चिटकणार नाही। आणि जशी तुम्हाला आकारमध्ये बट्टी बनवायची असली ना तसं तुम्ही कुठल्याही आकारमध्ये बनवू शकता। टोपामध्ये मी ऑलरेडी 2 ग्लास पाणी ठेवलं होतं, ते गरम झालेलं होतं आणि बट्टी ठेवली 25 मिनटं बॉईल करण्यासाठी आणि आपली बट्टी थंडी झाली आणि आपण आता बट्टी कट करणार आहोत। बघा आता माझी बट्टी सुद्धा कट करून झालेली आहे। इथे मी तेल ठेवले तळण्यासाठी, तेल सुद्धा गरम झालेलं आहे माझं। आता आपण बट्टी तळणार आहोत। बघू शकता किती छान तळली गेली बट्टी आणि बघा ना किती क्रिस्पी झाली आहे बट्टी। आणि आता आपण ना वांग्याची भाजीची तयारी करूया। ते मी पाव किलो वांगे घेतले, त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कट करून घेतलेत आणि ते 2 चम्मच ऑइल घातले आपण 2 चम्मच आणि मी ते कढीपत्ता टाकणार आहे। कढीपत्ता आणि अद्रक लसूणचं पेस्ट टाकले आणि 1 मीडियम साईजचे टमॅटो होता ते कट करून घेतले चांगलं आणि ते टमॅटो ॲड केले त्याच्यामध्ये, चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकले, चवीनुसार मीठ टाकले आणि आपलं मिरची पावडर टाकले 2 चम्मच आणि आता याच्यामध्ये आपण वांगं टाकणार आहोत। बघा वांगं टाकलं मी याच्यामध्ये, कोथिंबीर बारीक कट करून घेतले आणि इथे माझ्याकडे किचन किंग मसाला आहे ते ॲड केले, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही तर अवॉइड करा। आणि याला चांगलं मिक्स करून घेतले, मिक्स करून याला आपण 10 ते 15 मिनिट ठेवणार आहोत। बघा माझी वांग्याची भाजी सुद्धा रेडी झालेली आहे आणि बघा आज आपली खानदेशी स्पेशल डिश वरणबट्टी अँड वांग्याची भाजी। आणि बघा वरणबट्टी असली तर तूप आलाच, तुपाशिवाय मज्जा नाही बघा। आणि जर तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।